तर जय महाराष्ट्र पब्लिक, कसं काय इंजिनियर एकदम आनंदात। तर जे पण नवीन असतील ना आपल्या चॅनलवर तर लवकर आपलं चॅनल सबस्क्राइब करूनच ठेवा, कारण डेली मी नवीन काही ना काही माहिती घेऊन येत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये। तर चॅनल तेवढं सबस्क्राइब करा। आणि अजून एक रिक्वेस्ट आहे, म्हणजे इथं माझी इंस्टाग्राम आयडी दिलेली आहे, तर या इंस्टाग्राम आयडीवर जा आणि आपल्याला नक्की फॉलो करा, कारण तिथे सुद्धा काही ना काही अपडेट आपण घेऊन येत असतो। तर आजचा टॉपिक तो म्हणजे कॅरी ऑन स्टुडंटसाठी। तर कॅरी ऑन स्टुडंटसाठी सगळ्यात आनंदाची बातमी ते म्हणजे तुमची इन्सम जी आहे ती तुमची स्टार्ट होतीये। तर आता ती कधी स्टार्ट होतीये, कधी आपले पेपर होणार, तर हे सगळं माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर चला काही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू। तर आता येऊया स्क्रीनवर। तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, आता तुम्हाला मी इथे स्क्रीनवर दाखवतोय की टाइम टेबल वगैरे कसं आलेलं आहे। तर इथं काय आहे, दिस इज इन्फॉर्म टू ऑल कॅरी ऑन स्टुडंट दॅट डियर इन सेमिस्टर एक्झामिनेशन 5th and 7th सेमिस्टर, 5th आणि 7th सेमिस्टर शेड्यूल टू बी कंडक्टेड फ्रॉम 15 एप्रिल 2025 टू 19 एप्रिल 2025। म्हणजे 15 एप्रिल ते 19 एप्रिल तुमची जी एक्झाम आहे ती शेड्यूल केलेली आहे। आणि इथं आता ॲज पर SP2 सर्क्युलर नंबर 4 and 7। तर हे सर्क्युलर जे आहे ना मी तुम्हाला दाखवतोय स्क्रीनवर, हे तुम्हाला जर बघायचं असेल ना तर काय करायचं, टेलिग्राम चॅनल आहे आपल्याला, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे, तिथून तुम्ही क्लिक करून इझिली आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करायचं लोन टेक, आणि तिथं व्हिजिट करून जॉईन करून घ्या आपलं टेलिग्राम चॅनल, कारण तिथं सुद्धा आपण अपडेट टाकत असतो। आता मी काल एक व्हिडिओ केला होता की तुमचे आता ते 3 डेट्स आले आहेत, त्यासुद्धा तिथं मी टाकलेलं आहे, तर कधी कधी तुम्ही ते चेकआउट करून घ्या। त्यानंतर आता इथं आपण बघू शकता स्क्रीनवर 3rd इयर TE, तर टाईम काय 3 ते 4 आपला टायमिंग असणार आहे जो पेपरचा तुमचा इन सेमिस्टरचा आहे। तर कॅरी ऑन वाले तुम्हाला बेस्ट ऑफ लक ऑब्जेक्ट अपटेक चॅनलकडून नक्की तुमचे सब्जेक्ट जे आहे ते क्लिअरच होणार, कारण तुम्हाला बेस्ट ऑफ लक आपल्या भावाने दिलेलं आहे। तर आपल्या मराठी भावाला नक्की सपोर्ट करा, कारण आपल्या व्हिडिओ दादा मराठीमध्ये असतात, तर तेवढं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट केली होती की इंस्टाग्राम आयडी मेन्शन केली, तर त्या इंस्टाग्राम आयडी सुद्धा फॉलो करा। आणि या टाइम टेबलमध्ये आता तुम्ही बघू शकता भरपूर सारे चेंजेस केले तुम्ही, म्हणजे आता सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, IT टोटली इथं दिलेले आहे। तर इथं ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे आणि फ्रायडे आणि सॅटर्डे असा आपला पेपर असणार आहे। तर हा पेपर तुम्हाला टाइम टेबल तुम्हाला भेटणार, जे तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता। तर बेस्ट ऑफ लक तुमच्यासाठी। तर चला अशी माहिती होती ही तुम्हाला मी सांगितली। आणि तुम्हाला एक बॅकलॉगचं सांगायला गेलं तर तुम्हाला जर बॅकलॉग क्लिअर करायचे असतील, तुम्हाला माहीत नसतं, कारण आपली M2 वगैरे जे असतील, त्यानंतर आपला ग्राफिक्स झाला, मेकॅनिक्स झाला, त्यानंतर व्हिडिओ, असे भरपूर टफ सब्जेक्ट आहे फर्स्ट इयरचे, जे अजून मुलांचे निघत नाही। तर हे सब्जेक्ट तुम्हाला जर काढायचे असेल ना, तर तुम्हाला एक इझी ट्रिक सांगतो, आपला एक व्हिडिओ आहे तो बघून घ्या। इथं त्या व्हिडिओची आता मी तुम्हाला थंबनेल वगैरे दाखवतोय, हा व्हिडिओ बघून घ्या पूर्ण, कारण या व्हिडिओमध्ये मी टोटल माझा सुद्धा अनुभव सांगितलेला आहे। कारण भरपूर जण काय करतात, बॅकलॉग लागले की स्वतः म्हणजे असं संपून जातं, स्वतः असं वाटतं की काहीच नाही करू शकत आपण, बट आपल्याकडं भरपूर सारे चान्स असतात। असं नाही की बॅक लागली म्हणजे आपण क्या डिग्री घ्यायची, तर रिअलिटी सांगतो, डिग्री घेऊन म्हणजे काहीच नाही होत भाऊ, त्याच्यासाठी तुला स्ट्रगलच करावं लागणार आहे, म्हणजे तुला स्वतःवर फोकस करावं लागणार आहे। कारण कंपनीवाले आजकाल जर डिग्रीवर जॉईन नाही करत, तिथं तुला स्किलच लागणार आहे, तर लक्षात घ्या। आणि तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर तेवढं आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कायम असत राहा।